आपला शुभम खांबे. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं लग्नाचा बस्ता, आता आहे साखरपुडा. तुला भेटूया खाली, तुला बाय बाय. हे आहे नवऱ्याचं घर आणि इथं नवरा उभा आहे दारात, हा बघा. आणि घरात बायका काहीतरी करतायत काय करतायत बायका? साखरपुडा काय करतात? आणि बाहेर सगळी मंडळी बसलेली आहेत आणि आतमध्ये बघा सगळ्या बायका बसल्या आहेत, साफ करतायत मगाशी केलं त्याचा. आणि तर काकू हसतायत व्हिडिओ काढता म्हणून. बघा सगळ्या बायका बसतायत, साफ करतायत. आणि या मागच्या साईडला आता जेवण करतायत बघा, इकडे पण जेवण करतायत. भरपूर जेवण आहे अजून. आणि आता बायका ताटं वाढा घेतल्या नाहीत, ताटं वाढून झालेले आहेत. काय काय फिरतायत इकडून तिकडून. आणि आता डायरेक्ट काही आपण वरती जाऊ. हे आहे माझं घर. बाहेरून किती छान दिसतंय, तर आतून किती छान दिसेल. चला मी परत खाली जातोय. इथे शूट घेतल्यानंतर डायरेक्ट खाली. आता इथे सर्व जेवायला बसलेत. अर्धे उठलेत, अर्धे गेले. आता डायरेक्ट साखरपुड्याला. हाय फायनल लुक. हा वरच्या घरातून पाया पडून त्याच्या घरी जातोय. तिथून आम्ही डायरेक्ट जाणार कवडोलीला. आता नवरा निघालाय साखरपुड्याला कवडोलीला. चला आता दाखवतो तुम्हाला बाप्यांना. बापे खालून येतात वरती, त्यांचं एक एक शूट करून घ्यायचं, मग सगळं व्यवस्थित होणार. मग अंकिता ग्रॅमदेवत देवळात पाया पडायला गेला. तिथे देवांच्या पाया पडला, बोलला साखरपुड्याचा वगैरे. आमच्या इथे 3 देव आहेत असे. तिथे पाया तांदूळ टाकले, पाया पडला. नंतर इथे शिवलिंग आहे, तिचा पाया पडतोय. आणि या मागे दिसत आहेत तर आम्ही जिंकलेल्या ट्रॉफ्या आहेत, मोठ्या मोठ्या आहे बघा, तुम्ही पाहू शकता. काय नवरा मुलगाचा भाऊ आणि या त्याची बहीण. त्याने गाडीत एंट्री केली, ती पण शॉट एक घेतला. गाडी निघाली बघा. आता भेटतो मंडणगडात. चला बाय बाय. आता आम्ही पोचले मंडणगडला, तुम्ही पाहू शकता. आणि आहे आंबेडकर हायस्कूल मंडणगडचा. इथे माझी बहीण पहिले जायची आणि आमच्या गावातले काय काय जातात इथे. आणि नवरा बघा आता कवडोलीला उतरला आहे. इथे सगळे लोक बसलेले आहेत साखरपुड्यासाठी, तुम्ही पाहू शकता. इकडचे आमचे लोक आहेत. इथे नवरदेव आहे, इथे सगळे मांडतायत, हे बघा. त्यानंतर हे धूप घेऊन तिथे ठेवतात. हे मुलीचे पप्पा आहेत, तुम्हाला मी दाखवतो त्यांचा चेहरा. याने आता तिथे ठेवलं नाही, आता तुम्ही मांडतील.
आता हे संपूर्ण मांडून झालेलं आहे, फक्त फुलं ठेवायचे आहेत, मग सगळं होणार. आरती करते आता. नवरी मुलगी आलेली आहे आता बाहेर. आता खुर्चीवर बसतात इथे. ही नवरीची करवली. आता नवरा बसलेले आहेत खुर्चीवर. नवरी नवऱ्याची आरती करते आणि नवरा नवरीला हळद कुंकू लावतोय. नवरीने पण लावलं हळद कुंकू. आता एकमेकाला दोघं अंगठी घालतायत. तुम्ही पाहू शकता इथे. तो अंगठी घालायचा कार्यक्रम सुरू झालाय. नवऱ्याने मुलीला अंगठी घातली. त्यानंतर पेढा भरवतात एकमेकाला. त्यांना नवरीला फुलगुच्छ देऊन त्यामध्ये सिल्क, डेअरी मिल्क वगैरे कॅडबरी ठेवली आहेत आणि त्यांना देत आहेत. आता सगळे पाया पडत आहेत. हे करवलं आहे सगळ्या नवरीकडचा. त्यांचा फोटो काढल्यानंतर ते पाया पडायला लागले सगळ्यांच्या. इथे पण त्यांचं फोटोशूट सुरू झाल्यानंतर लगेचच पाया पडायला
घेतलं. केक. आता त्यांचं जरा शूटिंग चालू आहे, तुम्ही पाहू शकता इथे. मध्ये मध्ये किती प्लॅन. आता मी चाललो आहे बसमध्ये. त्यांचं तिथे फोटोशूट चालू आहे. मला मोठं पप्पा वाटत आहेत की तू चल बसमध्ये. त्यांचं फोटोशूट चालू राहते. मग मी बसमध्ये निघालो जायला. हा आहे त्यांच्या गावचं मंदिर बनत आहे सध्या बघा. आणि हा त्यांचं गाव आहे. त्यांच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. ही इकडे शाळा आहे, पाहू शकता. आणि आता आपल्याला जायचं बाहेर, त्यामुळे मी इथं बाहेर पडत आहे. हा बघा पूर्ण मंदिर आणि हा व्ह्यू. गाईज हा आहे त्यांच्या इकडचा व्ह्यू. ढग तुम्ही पाहू शकता इथे. यांच्या इथे शेतीसुद्धा करतात, नारळ वगैरे सगळं. तुम्हाला त्यांची शेती दाखवतो. हे बघा खाली शेती आहे त्यांची. कोबी वगैरे सगळं तिथं असतात. आता नवरदेव येत आहे वरून चालत फोटोशूट झाल्यावर. आता तिकडून बस येईल, त्यात बसून आता डायरेक्ट मंडणगडला जायचं. लय दमलो, आलो पसंती इथे. तिकडून कवडोलीला गेलेलो, दापोलीला. आणि आता तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. डेकोरेशन या सर्वांनी